माझ्या आज पोटचा गोळा गेला. आज आम्ही कसं जगायचं, कसं राहायचं? 4-5 रोज मुंबईमध्ये राहिलो होतो आम्ही. भावानं जी घटना मला झाले, काय काय विचित्र घटनास्थळी झालं हे सगळं सांगितलं. मी पुरवणी जॉबात दिलं आहे. साक्षीदार घटनास्थळी झालेले ते सगळे सांगतायत, कोर्टात सांगतायत. आणखी काय पुरावे पाहिजेत? आता तर CDR समोर आलेत. SIT प्रमुखांनी स्वतः दाखवले CDRमध्ये घटनास्थळी घटनेच्या आधी कोणाला फोन कॉल झाला आहे, घटनेच्या आधी 1 दिवस अगोदर कोणाशी संपर्क झाला आहे, ते सगळं CDRमध्ये स्पष्ट दिसून आलं ना. आणखी काय पाहिजे? आता अटक जर नाही केली तर मी उपोषण सोडणार नाही, तर आम्ही इथंच आत्महत्या करणार आहोत. नेमकं कोणाच्या अटकेची मागणी आहे? सौरभ सोनवणे आणि गटामध्ये 1-2-3 जे CDRमध्ये स्पष्ट दिसून येत आहेत, जे की मंदिरावर बैठक झाली. त्या ठिकाणी कोण म्हणलं बांगड्या भरा, तिथून त्यांनी कोणी त्याला तिथं पाठवलं होतं मंदिरावरती. आणि आणखी जो कॉल करत होता, सौरभ असेल, सोनवणे असेल किंवा बालाजी सोनवणे असेल, यांना त्या घटनास्थळावरून कोण कॉल करत होतं, त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनला कोण येत होतं आणि पोलीस स्टेशनमधून ते कोणाला फोन करत होते, हे सगळं CDRमध्ये समोर आलेलं आहे ना. आणखी काय पुरावे पाहिजे त्यांना? प्रशासनात किती अंत पाहायचा आमचा? आम्ही एक लहान भटक्यामुक्त जातीमधून असल्यामुळं, वंजारी समाजात लहान समाज असल्यामुळं प्रशासन आमची दखल घेत नाही का? मुख्यमंत्री साहेब आमची दखल घेत नाहीत का? एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय हे काय? खून केलाय माझ्या भावाचा, काही नाही ना त्याचं, त्याचं वैयक्तिक कुणाशी भांडण नव्हतं, सोडवाय गेलं होतं ना. ते सगळं कट करून केलंय ना. राजकीय पाठबळ आहे का? मग राजकीय दबाव आता 40 दिवस उलटून गेलं तरीही आरोपीला अटक करत नाही. मग आता राजकीय आहे का वरिष्ठांचा आहे? आता तुम्हीच समजून घ्या ना, दबाव आहे का नाही. दिवस झालं मुलाला बदल्या रोडवर मारलं, अजून न्याय नाही. म्हणजे न्याय बजरंग सोनवण्याचं पोरग सौरभ सोनवणे तात्काळ अटक करायचं आणि आम्हाला न्याय द्यायचा. तर आम्ही इथलं उठणार सुद्धा नाही. आम्ही मुंबई पोस्टवर गेलो तरी आम्हाला का न्याय द्यायला? का पोलीस स्टेशननं का तक्रार उचली नाही? किती दिवस झालं पिरियड माझं याला राहिलं कशाला? अंबाजोगाईच्या ठाण्याला तरी केसवाल्यांनी उचलली नाही, केसवाल्यांनी केस उचलली नाही. सिधाडी आरोपी घालतात त्यामध्ये मेन आरोपी तसा ठेवतात तुम्ही. हे काय आहे? माझ्या आज पोटचा गोळा गेला. आज आम्ही कसं जगायचं, कसं राहायचं? 4-5 रोज मुंबईमध्ये राहिलो होतो आम्ही. इतका वडापाव खाल्ला आम्ही, असल्या रस्त्यावर झोपलो. काय चौकशी आमची? काय आमचं हाल? काय म्हणून आमचा हे केला, मारला, माझ्या पोटचा गोळा मारला. आम्हाला न्याय दिल्याशिवाय आणि इथलं उठणारच नाही. जे तात्काळ आरोपी पकडा आणि त्याचा काय करायचे ते करा आणि आम्हाला न्याय द्या. आमचं काली कुरू मारलं, कुणाच्या दोस्तात होतं का ते? कुठं काही कुणाची दुश्मनी नव्हती, कुणाची शेत घर आई वडिलांनी सांभाळलं. आता आमचा सांभाळणारच गेला. आता आम्हाला न्याय दिला तर बरोबर, नाही तर आमचं घरचं सर्व कुटुंब आम्ही आत्महत्या करणार आहे. एवढीच आमची मागणी आहे. आणि तात्काळ त्या आरोपी अटक करायचा, तर आम्ही काही सुद्धा इतर हलणार सुद्धा नाही. 10 आरोपी अटक आहेत, त्याच्यावर समाधान नाही? त्याच्यावर नाही समाधान आमचे. तसले आरोपी हे करू, मेन आरोपी तसं ठेवला. 10 आरोपी नव्हतं, तुम्ही 100 जरी दुसरे आणून घातले तरी आम्हाला काय करायचं आहे? त्या आरोपीचं मेन आरोपी तसा ठेवला का नाही? का कोणी मराठ्याचा माणूस आम्हाला भेटायला आलं नाही? आम्ही तशी जातवाद बघत नाहीत, काय नाही. आम्ही सगळे आकडा पगड जात आम्ही तरी समाजात ह्याची घेतले तर बंधू माया बहिणी माम्या मावश्या म्हणून. आणि त्यांनी का जात हे केली? जातीवर केलं काय? जात करायची नाही आम्हाला सगळा समज एक खात्या करायचा आहे आम्हाला. त्या आम्हाला त्या ह्याच्यासारखं देशमुखसारखं आमचं हे असं आमचं तसं काही नाही. आम्हाला न्याय मिळवा, आम्हाला न्याय द्या, एवढीच आमची तुम्हाला मागणी. आज 40 दिवस झाला आमच्या मुलासाठी कोण झटत आहे.
आमचे नातेवाईके, आमचं परिवार, आमचं घरदार, आमचं कुटुंब आज परत चुकात आहे. उपसून मारायला त्याला मोकळं ठेवलं का अजून माघारी आम्हाला का वागू द्यायचं नाही का? पुन्हा बंजारा समाजाला वागू द्यायचं नाही का? तशी मी निवड करीत नाही. सगळी जात तिथून एकच, पण आम्हाला न्याय द्या. ते आरोपी अटक करा. आम्ही मुंबई पस्तोर हिंडलो तरी अजून ते आरोपी अजून केस झाला नाही. मग ते आरोपी अजून माणसं मारायला ठेवायचा का? काय करायचं त्या आरोपीचं अजून? हां, मग आम्हाला न्याय द्या. आमचे न्यायालयाचं उद्या कुणी कुणाला भांडणात गेल्यावर सोडवायचं नाहीत का? सोडवते नसणं. उद्या बायाची भांडणं लागते, उद्या गड्या माणसाची भांडणं लागते, उद्या काही होते ना. मग ते एकामेकाला सोडवायचेच नाहीत का? सोडवण्यासाठी मुलगा माझा पोटचा गोळा गेला की त्याला चाकू घालून मारलं. ते कोणचा कोणी न्याय सांगितला? तुम्ही 100 आरोपी अटक केले तरी आम्हाला त्याचा अभिमान नाही, काही नाही. मेन आरोपी मागं राहिला. त्याचा मेन आरोपी जेव्हा पकडीतात आणि त्याला सीधा सजा लागन तेव्हा आमचं काळी शांत फिरत. आम्हाला काही तुमच्याकडून धन दौलत मागायची नाही. आम्हाला काही तुमच्याकडून काही कुटुंबावर पैसा घ्यायचा नाही. फक्त आम्हाला न्याय मिळवायचा आहे. आम्ही न्यायालाच हात जोडून घ्यायचं. आज त्याच्या भावानं घटना घडली एवढं त्याला सांगितलंय आणि असल्या रोडवर मारायचं म्हणल्यावरती काय करायचं? आम्ही ते नाही न्याय देत नसला तर आम्ही इथलं उठणार नाही. ज्यावर न्याय देत नाही त्यावर आम्ही इथवर उठणार नाही. नाही तर आम्ही आत्महत्या करणार आहे. आम्हाला ते जात वात आम्हाला बघायची सुद्धा नाही. सगळी 11 पगड जात आमची सगळी एक खड्ड्या करायची. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.